नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी आणि ताटोटे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे आषाढ महिन्यातील मंगळवारच्या दिवशी आमच्याकडे यात्रा असते गावाकडे, नाही का, महालक्ष्मीची. लक्ष्मी म्हणजे गावाच्या साईडला देवीचं मंदिर असतं का, त्याची आज यात्रा असते. त्याच्यामुळं पुरणपोळीचं वगैरे नैवेद्य करून दर्शन घेतात. तिची खणणार आणि ओटी भरतात, नारळ वगैरे फोडतात. सगळे गावाकडे सगळे एकत्र मिळून दर्शनासाठी जात असतात मंदिरात. आमचं काय जाणं होत नाही गावाकडे, त्याच्यामुळे आम्ही जिथं राहतो का तिथंच महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन छानपैकी सगळेजण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतो, तिची ओटी वगैरे भरतो. आणि चला मग आमच्याकडे कशी ह्या आषाढ महिन्यामध्ये कशी आमच्याकडे देवीची पूजा वगैरे करते, कशी खणणार आणि ओटी भरतात, ते कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. चला मग मंदिरामध्ये. आता आलोत मंदिरामध्ये. आता दुपारचे 1:30 वाजले आणि प्रज्वल आला होता 1 वाजता स्कूलमधून. आणि त्याचं आल्याच्या नंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी सगळी तयारी करून ठेवली होती. नैवेद्य वगैरे ताट वगैरे भरून ठेवलं. आणि खूप लांब मंदिर असल्यामुळे कसं ताट वगैरे भरून आणता येत नाही, त्याच्यामुळे बॅगमध्ये आणलं होतं. आणि इथं आल्याच्या नंतर मस्त असं छानपैकी ताट तयार केलं. ओटीचं सामान तिथंच घेतलं, शेजारीच, नाही का. घरून नेण्यापेक्षा मग तिथं सगळं बांगड्या वगैरे ओटीचं सामान भेटतं, ब्लाऊज पीस हे असे निवद वगैरे करून आणले. हळदी कुंकू तिथंच घेतलं. म्हणलं पंचपाळ घरून नेलं तर नाही का पडेल वगैरे सांडेल, त्याच्यामुळे तिथंच हळदी कुंकू वगैरे. तिथं पण एक पंचपाळ असतं, फुल भरलेलं असतं हळदी कुंकानी. घरून न्यायची काही गरजच नाही. नंतर तांदूळ पण ओटीला लागतात ना, त्याच्यामुळे तांदूळ पण घेऊन आले. त्याच्यात मस्तपैकी सुपारी, म्हणजे हळकुंड, जो पैसे असतात 1 रुपया किंवा काय, आणि असे ती ओटीचे बदाम वगैरे असतं ओटीचे त्या तांदळामध्ये, ते पण घेऊन आली होती मी घरूनच. नंतर हे दुकानातून आले तर चला म्हणलं दर्शन वगैरे घ्या, नारळ फोडा. आणि सगळ्यांनी दर्शन घेतातच. आमच्याकडे यात्रा असल्यामुळे सगळे घरातले लहान मुलापासून ते मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत देवीच्या दर्शनासाठी येतातच. वर्षातून एकदा ही यात्रा असते. प्रज्वलला फोडायचं होतं नारळ, पण शेंडीच काढता येत नव्हती. मग ते म्हणलं पप्पा मला शेंडी काढून दे, मी नारळ फोडतो. त्या आजीला पाहिजे होती बिस्लरी बॉटल. ती म्हणत होती तुम्ही घेऊन या हॉटेलमध्ये जाऊन. तर तिथं खूप चिखल होता ना, मग हे बघायला गेली ती कोण आहे का नाही. तिथं पाठीमागून दरवाजा उघडा होता. तर मग त्या दादाला सांगितलं आजीला बिस्लरी बॉटल वगैरे दे, त्यांना कशाला पाणी वगैरे प्यायचं असेल किंवा कशाला पाहिजे असेल. मग त्याने आवाज देऊन सांगितला. आणि असं आलं दर्शनाला. बघा किती गर्दी, तरी कमीच आहे. आता सकाळची खूप गर्दी असते वाटतं. आम्हाला 1:30 पावणे 2 झाले होते आता दर्शन. आणि तरी पण ती आजी बघा निवांत इतक्या लांबून यायचं, सकाळपासून नैवेद्य करा, हे करा ते करा, इतके घाई गडबड करायची. आणि इथं आल्याच्या नंतर 2 मिनिटं शांत बसून पूजा नाही करायची. ते माझ्या डोक्यावर हळदी कुंकू वाहत होते वरती बघा, तिचं त्यांचा हात आणि त्यांचं ताट आणि हे सगळं माझ्या डोक्यावर होतं. आणि 5-10 मिनिटं आमची पूजा होऊन द्यायची ना, नंतर मग पूजा केली असती तरी चालली असती. एवढे आजी म्हातारा जीव झालाय तरी बी असं उभ्याने पूजा चालली होती. माझ्या केस पार सगळे असे ओढून पाठीमागं घेत होते. म्हणलं मी तुम्हीच करा पूजा, मी उठून उभं राहिले. म्हणलं चला नंतर करते. आणि असं इतकं घाई, तरी पण गर्दी कमीच होती. एवढ्याशा गर्दीमध्ये पण ते बघा जीवरच्यावरून कुंकू वगैरे फेकतात. 2-5-10 मिनिटं थांबलं तर कुठं काय जायचंय का आपल्याला, नाही का. तर निवांत असं आल्याच्या नंतर दर्शन वगैरे झालं पाहिजे, पूजा ताट वगैरे, नाही का, ओटी वगैरे व्यवस्थित भरली पाहिजे. मग अशी मी ओटी त्यांचं आजीचं झाल्याच्या नंतर मी बसले मग ओटी भरायला. म्हणलं ह्यांचं हो दे निवांत. मग असं मग छानपैकी ओटी भरली. वर्षातून एकदाच जायचं असतं ना, आपण हमेशा थोडं जातात ना या मंदिरामध्ये. आणि आषाढ महिन्यामध्येच ह्या मंदिराची देवीची ओटी भरतात आणि नैवेद्य वगैरे नारळ वगैरे फोडतात. कुणाकडे पद्धत आहे की लिंबू पण ठेवतात आणि कुणी कांदा वगैरे पण ठेवतात, असं नाही का त्यांच्या समोर. आणि आजी बसले होत्या. हे निवद सगळे एकत्र गोळा केले आणि काय केलं काय माहिती, घरी पहिले लोक काय करायचे, हे घरी नेऊन वाळायचे आणि ते खायचे. पण आता काय माहिती हे काय करतात, तर सगळे एकत्र पिशवीमध्ये भरले होते त्यांनी, बॅगमध्ये, नाही का, कॅरी बॅगमध्ये एकत्र भरून टाकले होते. असे खूप सगळे नैवेद्य, सगळं पुरणपोळीचा नैवेद्य, कुणी वरण भात चपातीचा नैवेद्य आणलेला. सगळ्याची पद्धत वेगवेगळी, कुणी मुगाची, कुणी कापण्या, काय काय वेगवेगळे भरपूर प्रकारचे लोक इकडं पुण्याला राहतात ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे वेगवेगळी पद्धत आहे. नंतर तेल वगैरे आणलं होतं मी घरून असं पॅकिंग डब्यामध्ये.
मावशीने इथं डब्बा ठेवला होता मोठा नाही का, ते आपला तेलाचा डब्बा असतो त्याला नरसळ केलं तर मग त्याच्यातूनच त्याच्यामध्ये तेल टाकलं, म्हणजे सगळे आणायचे आणि त्या डब्यामध्ये तेल टाकायचे आणि खाली जे वाती लावायच्या मस्त. वाती पण सगळे म्हणजे घरूनच आपलं तयारी करून घेऊन यायचं. मस्त छान दर्शन झाले आमचे. आणि हे मसुबा साईडला नाही का, त्याची पण म्हणतात लेडीजनी पूजा करू नये, पण इथं सगळ्या लेडीज पूजा करत होत्या. ह्यांना म्हणलं तुम्ही करा, तर नाही म्हणले सगळेच करतात, आता तू पण घे करून काय त्याला. मग मी दर्शन वगैरे घेतलं, पूजा केली, हळदी कुंकू वगैरे लावलं. प्रज्वलचं चाललं होतं नारळ खायचं, ते दर्शन घेतलं आणि बसला नारळ खाते नाही का. त्याला भूक लागली होती, स्कूलमधून आल्यावर जेवण पण नाही दिलं. म्हणलं आधी दर्शन करून येऊ नंतर जेवण करू. मग सगळ्या देवाला नैवेद्य प्रसाद आपलं ठेवला आणि दर्शन केले. इकडं पण केलं. इथं पण खूप जुनं मंदिर होतं, इथं पण दर्शन घेतलं. हे प्रज्वलच्या फ्रेंडशिप डेचं बघा पूर्ण हात भरलाय आणि किती दाखवतंय सगळं, पूर्ण कोपरापर्यंत हात भरला होता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना. गाडी तिकडे प्रसाद द्या ना थोडा.